हे बघा, मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो, त्यामुळं मी आकडे काही फारसे बघितलेले नाहीत. परंतु युती फार पुढे आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता, हे महायुतीची सत्ता निश्चित सरकार येईल. कोल्हापूरला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे का? 10-0 कोल्हापूरला मोठं पद मिळू शकतं. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार होतो, मंत्री होतो, यापूर्वी अनेक वर्ष होतो. तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि सृष्टी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील. मी अजून नाही ऐकलं, मी त्याच्यात ऐकीन. तर अजितदादांच्या बरोबर 40पेक्षा जास्त जागा येणार ते आम्ही आधीच मागितलं. ज्या पद्धतीने हे यश मिळाले, लाडकी बहीण योजने गेम चेंजर ठरली असं वाटतं. हे बघा, महायुती सरकारनं घेतलेले 2.5 वर्षाचे निर्णय आणि त्यात लाडकी बहीण ही फार मोठी गेम चेंजर ठरलेली आहे. तर हे सातत्याने मी सांगत होतो की ही गेम चेंजर ठरणार आहे. पण आता याचा अनालिसिस करताना अनेक कारणं इथे सांगितली जातात आणि मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा आता महायुतीच्या बाजूने कौल दिला गेलाय. लोकसभेला तो कौल दिसला नव्हता. तिथं अजितदादा पवारांचा पक्ष त्यामध्ये असल्यामुळं बहुतेक अल्पसंख्याकाचा कल तिकडे वाढलेला आहे. नक्की कागलमध्ये शरद पवार आले होते, जयंत पाटील यांच्या सभा झाल्या, अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या. त्यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा पराभव होईल, हसन मुश्रीफ यांना पाडा, असं 3 वेळा म्हटलं होतं. साहेबांनी छक्का मारलाय. पवार साहेब 2 वेळा आले. एकदा प्रवेशाच्या वेळेला आले, गडिंगलच्या सभेला आले. जे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे 3 वेळा आले. एकदा ते निमंत्रण द्यायला आले कारखान्यावर, नंतर आले शिव स्वराज्य ते गडिंगलमध्ये सभा घ्यायला, त्यानंतर परवा आले ते शेवटची सभा घ्यायला. त्यानंतर अमोल कोल्हे आले, सुप्रियाताई. मला आश्चर्य वाटले की मी 25 वर्ष आमदार आहे, माझ्या कागल मतदारात कधी ते आल्या नाही. तर पहिल्यांदा त्या माझ्या मतदारसंघात आल्या. मी त्यांचा आभारी आहे की मतदारसंघ त्यांनी पहिला बघितला. रोहित पवार की जे अजितदादा पवारांची जागा घेऊ इच्छित होते ते आले. म्हणजे जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या विरोधी प्रचारकाला ते सगळे येऊन गेले. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. पण आता ज्या पद्धतीचं यश महायुतीला मिळताना दिसतंय त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते. असं महाराष्ट्रात होऊच शकत नाही असा दावा संजय राऊत करत आहे. त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा. आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस 70% महिला कारवाया त्यांनी केल्या. ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची, मी या पुढच्या काळात त्यांना चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. संजय बाबा गाडगेन या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयबा गाडगे यांनी 2.5 महिन्यापूर्वीच आपली उमेदवारी न करता मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचे चिरंजीव अमरीश गाडगे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी हाडाची काळ रक्ताचं पाणी केलं. त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांचं प्राध्यापक खासदार संजय मंडलिक हे महायुती घटक होते, त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याशिवाय भूषण पाटील आपल्या भारतीय जनता पक्षाचे, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यानंतर RPIचे उत्तम कांबळे त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्याशिवाय शेतकरी संघटना, त्याशिवाय एकनाथ शिंदे गट, त्याच्यामध्ये संजय पाटील बांधवांचे आहेत. या सगळ्यांनी, उमेश आपटे काँग्रेसचे असून सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला. त्या सगळ्यांच्या या प्रयत्नाला मला वाटतं या निवडणुकीत यश आलेलं आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे. अजून एक प्रश्न राहिला. तुमचे मित्र सतेज पाटील आहेत, ते काँग्रेसची एक हाती कमान सांभाळत होती, मात्र काँग्रेसला या निवडणुकीत करावं. ठीक आहे, जनतेनं आता हे केलेलं आहे. आता यावेळेला त्यांनी आत्मपरीक्षण करावं. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.